रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, राजा राणीची गजोडी या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे संजूसाठी रणजितने फोन केलेला असतो, परंतु तो फोन आईसाहेबांनी उचललेला असतो। त्यावेळेस आईसाहेबांनी रणजितमध्ये पुन्हा वाद होता। त्यावेळेस रणजित म्हणतो, वाद घालायला मला वेळ नाही आहे, त्यामुळे प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। तुम्ही जो माझ्याबद्दल विचार करत आहात तोच विचार संजूसुद्धा करते का? त्यावेळेस आईसाहेब काहीच बोलत नाहीत आणि इकडे आईसाहेब उलट जास्त चिडतात। त्यावेळेस रणजित म्हणतो की उद्या तुम्ही सोहळ्याला येणार असाल तर प्लीज येऊ नका। त्यावेळेस आईसाहेब म्हणतात की आधी आम्ही येणार नव्हतो, पण आम्हाला तुमचे सगळे प्रकरण आता बघायचेत, म्हणून आम्ही उद्या पुण्याला येणारच, असं आईसाहेब रणजितला बोलतात आणि फोन ठेवून देतात। तर इकडे संजू ही घरी फार रडत असते। मोना तिच्या जवळ येते। त्यावेळेस मोना तिच्या जवळ येऊन म्हणते की एवढी कशी दीर्घ बाई तू? अगं सुजितजवळ मी गेले होते, सुजित तर फार कोसळून गेला आहे, पण तू सगळं झालं असताना सुद्धा एवढी कशी काय खंबीरपणे उभा? त्यावेळेस संजू मोनाला सांगते की किती झालं तरी माझ्या फौजदारवर माझा विश्वास आहे। मला माहिती ते असं करू शकणार नाही। मी एक बायको म्हणून बोलत नाही, तर मी एक पोलीस म्हणून बोलतीये, कारण आम्हाला माहिती आहे गाळातला गाळ मासासुद्धा आम्ही ओळखतो, परंतु हा तर माझा नवरा आहे आणि मला असं वाटते की जे डोळ्यांना दिसते त्यापेक्षा सत्य काहीतरी आणखी वेगळंही असू शकतं ना मोना, असं संजू मोनाला सांगते। त्यामुळे दोघीसुद्धा एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गिरिंजा आणि रणजित बोलत असतात। त्यावेळेस रणजित बोलतो की काही झालं तरी आपल्याला उद्याचा प्लॅन कळलाच पाहिजे। मला तर असं वाटते की आपण एका दिशेला शोधतोय आणि दुसरीकडेच काहीतरी सुरू असणार आहे। त्यावेळेस रणजित म्हणतो की ज्याप्रमाणे याचं नाव खोटं आहे अथर्व, त्याप्रमाणे जो बॉम्बस्फोट करण्याचं ठिकाण आहे तेही खोटं असू शकतं ना, कारण आपण ज्या दिशेने चाललो आहे म्हणजे सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होणारच नसेल, ब्लास्ट दुसऱ्याच ठिकाणी होणार असेल तर? त्यावेळेस गिरिंजा म्हणतो हो असंही होऊ शकतं आणि त्यावेळेस म्हणतो की मी सगळे काही कॉल रेकॉर्ड्स मागवले आहेत। त्यावेळेस तिथे साक्षीसुद्धा असते। लगेचच कॉल रेकॉर्ड्स मागवलेला माणूस कॉल रेकॉर्ड्स घेऊन येतो। तर इकडे संजू फोटेकोडे बघून फार रडत असते आणि म्हणते की माझ्या फौजदारवर माझा विश्वास आहे, जग इकडचं तिकडं झालं तरी माझ्या फौजदारवरचा विश्वास माझा कमी होणार नाही। तर लगेचच रणजित, साक्षी आणि गिरिंजा पुन्हा एकत्र बसून बोलत असतात आणि त्यांनी जे कॉल रेकॉर्ड्स चेक केलेला असतो त्याच्यावरून त्यांना एक फोन नंबर सापडतो की त्या फोनवरच अथर्वने सारखे फोन केलेले असतात। त्यावेळेस रणजित, गिरिंजा आणि साक्षी एकत्र तो फोन घेतात आणि अथर्वच्याच फोनवर तो नंबर जो आहे तो डायल करतात आणि तो नंबर लावतात। तर इकडे स्पीकर ऑन करून सगळेजण ऐकत असतात। समोरून एक माणूस बोलतो, क्या हुआ सुबह से तुम मेरा कॉल क्यों नहीं रिसीव कर रहे हैं, काम हो गया ना हमारा, असं तो माणूस बोलत असतो। आणि तो माणूस म्हणलेला असतो की ज्या ठिकाणी आपण बॉम्ब पोचवायचा आहे त्या ठिकाणी बॉम्ब पोचवून झाला आहे ना, हे सगळं काही तो माणूस बोलत असतो। त्यावेळेस तो माणूस म्हणतो की माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस तू? असं ऐकल्यानंतर लगेचच इकडून रणजित फोन कट करतो आणि या तिघांच्याही लक्षात येतं की जे काही आहे हे प्रकरण हे सगळं काही दुसऱ्या माणसा थ्रूच चाललेलं आहे आणि याचंच करता धरता बाहेरच आहे, सगळं काही रणजित, साक्षी आणि गिरिंजाच्या लक्षात येतं। तर लगेचच तो फोन ट्रेस करायला घेतात। तर इकडे राजश्री दादासाहेबांना आनंदाने बोलत असते की आता आईसाहेबांनी रणजितबरोबरचे सगळे संबंध तोडलेले आहेत, त्याचप्रमाणे आता त्या इस्टेटमधून सुद्धा रणजितला बेदखल करणार, हे सगळं काही राजश्री दादासाहेबांना बोलते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रणजित, गिरिंजा आणि साक्षी पुन्हा एकदा एकत्र असतात। रणजित सगळ्यांना सांगतो की जो फोन आहे तो रिसीव झाला आहे मंडईमध्ये, म्हणजे जे काही आहे ते मंडईमध्येच होतं आहे, असं सगळं काही गिरिंजा या दोघांना सांगतो। त्यावेळेस लगेचच तिघंसुद्धा जो तिथे पोहोचण्याच्या तयारीला लागतात आणि म्हणतात की लवकरात लवकर आपण तिथून पोहोचून जे काही होणाऱ्या घटना आहेत त्या थांबवल्या पाहिजे। त्यावेळेस सगळेजण तिथे जायला निघतात, परंतु साक्षी मात्र तिथून निघत नाही। साक्षी म्हणते तुम्ही पुढे वा, मी नंतर येते। त्यावेळेस रणजित म्हणतो याच्यापेक्षा महत्त्वाचे काय काम असू शकते? साक्षी म्हणते मी आत्ता सांगू शकत नाही, पण ते सुद्धा खूप महत्त्वाचे काम आहे, असं बोलून ती तिथेच थांबते। हे दोघं प्लॅनसाठी निघून जातात। तर इकडे साक्षी लगेचच संजीवनीला फोन लावते आणि सगळं सत्य सांगते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की संजू, आईसाहेब हे पुरस्कार सोहळ्यासाठी निघलेले असतात। त्यावेळेस लगेच दादासाहेब आणि राजश्रीसुद्धा तिथे उभा असते। दादासाहेब आईसाहेबांना म्हणतात की बघितले ना तुमच्या पोराचे उपद्याव, आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता, असं म्हणून त्यांना पुन्हा एकदा हिनवत असतात। परंतु आईसाहेब आणि संजू काहीच बोलत नाही, पुढे निघून येते। आईसाहेब बाहेर येतात त्यावेळेस संजीवनी मागे थांबते आणि दादासाहेबांना म्हणते की उद्या सगळ्यांचे तोंड बंद होणार आहेत आणि आता सगळ्यांची बोलती बंद व्हायची वेळ आली आहे आणि फौजदार घरी आले ना मग सगळ्यांचे तोंड पडतील,
सगळं काही संजू दादासाहेबांना बोलते. म्हणजेच आता मिशन सक्सेस होणार आहे आणि मिशन सक्सेस झाल्यानंतर रंजिता घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगणार आहे. म्हणजे त्याचा सगळ्यांना रंजितचे सत्य समजणार आणि सगळ्यांची बोलती बंद होणार. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.